हॅलो डिअर स्टुडंट्स. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करत आहोत लिस्ट ऑफ मेथड्स अंडर द कॅटेगरी ऑफ केस कन्व्हर्जन. राईट, केस कन्व्हर्जन कॅटेगरीच्या अंडर कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत जे आपण स्ट्रिंगवर वापरू शकतो, एखाद्या टेक्स्टवर वापरू शकतो एक पर्टिक्युलर काम करण्यासाठी. आता इथे काम काय तर आपल्याला माहितीच आहे. काय करायचं आहे, केसला कन्वर्ट करायचं आहे, अप्परचं लोअर, लोअरचं अप्पर किंवा व्हाईस वर्सा. मीन्स चला बघूया. तर आपल्याकडे एक स्ट्रिंग आहे हॅलो वर्ल्ड नावाची. तर इथे नंबर ऑफ कॅरेक्टर्स आहेत. तर कॅरेक्टर्स मध्ये काय काय आहे तर बघून घ्या. एच कॅपिटल आहे, बाकी सगळं E to O स्मॉल आहे, त्याच्यानंतर स्पेस आहे, डब्ल्यू हा कॅपिटल आहे, नंतर ओ पासून डी पर्यंत सगळे स्मॉल लेटर्स आहेत, आणि शेवटी एक्सक्लेमेशन मार्क्स आहे आणि कोटेशन मार्क, फायनल कोटेशन मार्क आहे. राईट. सो हॅलो वर्ल्ड एक्सक्लेमेशन मार्क ही आपली एक स्ट्रिंग आहे. सो बेसिकली एस हा एक ऑब्जेक्ट आहे स्ट्रिंग या क्लासचा. ठीक आहे. तर याच्यावर आपल्याला काम करायचं. तर काय काम करायचं आहे, तर आपल्याला हे सगळे जे अल्फाबेट्स आहे यांना लोअर केस मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपल्याकडे एक मेथड आहे लोअर नावाची, str.lower. आता इथे str म्हणजे काय, तो ऑब्जेक्ट आपण पास करणार आहे. str म्हणजे काय, ऑब्जेक्ट पास करणार. तर इथं आपला ऑब्जेक्ट काय आहे, एस या व्हेरिएबल मध्ये आपला ऑब्जेक्ट स्टोअर आहे. इनफॅक्ट एस इज अन ऑब्जेक्ट, एस हाच ऑब्जेक्ट आहे. राईट, ऑब्जेक्ट स्टोअर नाही आहे, एस इज अन ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्ट मध्ये हॅलो वर्ल्ड हे स्ट्रिंग स्टोअर आहे. तर आपल्याला जेव्हा ह्या मेथडला कॉल करायचं आहे तर आपण कसं लिहितो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंच होतं. str.lower म्हणजेच काय करावं लागेल मला इथे, एस इथे मला काय कसं लिहावं लागणार मित्रांनो, एस डॉट लोअर. str म्हणजेच काय, जो काय ऑब्जेक्ट आहे तो, आणि त्याच्यानंतर डॉट लोअर. ठीक आहे, str.lower. आता तुम्ही याचा रिझल्ट बघू शकता. यू कॅन सी द रिझल्ट. मला याचा रिझल्ट दिसेल हॅलो वर्ल्ड. हा जो एच आहे, जो कॅपिटल होता तो स्मॉल झालाय, बाकी सगळं स्मॉलच होतो ऍज इट इज आहे, आणि डब्ल्यू जो कॅपिटल होता तो स्मॉल झालाय. म्हणजे सगळीच्या सगळी स्ट्रिंग तुमची लोअर केस मध्ये कन्वर्ट झाली. नेक्स्ट आहे इज अप्पर. लोअरचे एक्झॅक्टली ऑपोजिट. याचा आउटपुट काय असणार आहे तुम्ही आरामात गेस करू शकता. सगळे काही जे अल्फाबेट्स आहेत ते तुम्हाला इकडे कॅपिटल झालेले दिसते. ठीक आहे. त्याच्यानंतर टायटल, एस डॉट टायटल. आता टायटल केस मध्ये कन्वर्जन आहे. तर टायटल केस म्हणजे काय, तर प्रत्येक वर्डचा जो पहिला अल्फाबेट आहे, प्रत्येक वर्डचा जो पहिला अल्फाबेट आहे तो कॅपिटल करणं. इनफॅक्ट ही जी पर्टिक्युलर स्ट्रिंग आहे ती टायटल केस मध्येच आहे, कारण प्रत्येक वर्डचा जो पहिला लेटर आहे तो कॅपिटल मध्येच आहे. तर याच्या आउटपुट मध्ये तुम्हाला फरक जाणवणार नाही. हे बघा, जे इनपुट आहे तेच आउटपुट आहे. पण समजा इथे एच स्मॉल असता, राईट, इथे जर तुमची स्ट्रिंग मध्ये एच स्मॉल असता तर इथे तो एच कॅपिटल झाला असता. तुम्ही ट्राय करा, तुमच्या ज्युपिटर नोटबुकवर तुम्ही ट्राय करून बघा, एक्सपेरिमेंट करून बघा. लक्षात राहतील हे मेथड्स तुमच्या जेव्हा तुम्ही स्वतः करणार. सो टायटल केस मध्ये काय होतंय, इथे जर सगळी लोअर केस मध्ये असते समजा स्ट्रिंग ऍज अ इनपुट आपण पास केले तर त्याचं कन्व्हर्जन असंच झालं असतं. ठीक आहे. पहिल्या वर्डचा प्रत्येक वर्डचा पहिला लेटर कॅपिटल करणं हे काम आहे या टायटल मेथडचं. आणि त्याच्यानंतर आहे कॅपिटलाइज. एस डॉट कॅपिटलाइज असं जेव्हा तुम्ही लिहिणार तेव्हा काय होणार की त्या पर्टिक्युलर स्ट्रिंगचा म्हणजे फुल स्टॉप याच्यानंतर नंबर ऑफ टेक्स्ट सेंटेन्सेस असतील ना, इथे आपण एक एक्झाम्पल घेतलेलं फक्त 2च वर्ड आहे, राईट. पण तुम्ही पॅरेग्राफचे पॅरेग्राफ पण स्टोअर करू शकतात या एस या व्हेरिएबल मध्ये, आणि तो पूर्ण पॅरेग्राफचा पॅरेग्राफ म्हणजे नंबर ऑफ लाईन्सचा पॅरेग्राफ, राईट, तो पण एक काय असणार, एक ऑब्जेक्टच असणार आहे स्ट्रिंग या क्लासचा, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ लाईन्स असणार आहे विच इज सेपरेटेड बाय फुल स्टॉप.
ठीक आहे. तर ह्या केसमध्ये तो काय करणार, प्रत्येक लाईन जी आहे ते लाईनच्या सुरुवातीला, एकदम सुरुवातीला जो काय वर्ड आहे त्या वर्डचा पहिला अल्फाबेट कॅपिटल करणार. आपण त्याला सेंटेन्स केस म्हणतो, सेंटेन्स केस, राईट. फॉर एक्झाम्पल, इकडे बघ, लेट्स से आपल्याकडे एक स्ट्रिंग आहे, माय नेम इज मनोज. ही स्ट्रिंग आहे. जेव्हा मी याच्यावर एस डॉट कॅपिटलाइज यूज करेन, एस डॉट कॅपिटलाइज हे जेव्हा मेथड मी यूज करेल तेव्हा होणार काय, याचा आउटपुट मध्ये काय येणार, हा एम जो इथे आहे, राईट, हा एम जो आहे तो कॅपिटल होणार, बाकी ऍज इट इज रन. समजा लेट्स से दॅट अजून इथे आपल्याकडे फुल स्टॉप आहे, इट इज नॉट वर्किंग. हा, इकडे फुल स्टॉप आहे आणि त्याच्यानंतर परत न्यू सेंटेन्स आहे, लेट्स से आय लव कोडिंग, राईट. तर अशी आपल्याकडे एक स्ट्रिंग आहे ज्याच्यामध्ये फर्स्ट सेंटेन्स फुल स्टॉप, त्याच्यानंतर सेकंड सेंटेन्स. आता हे जेव्हा तुम्ही देणार, राईट, याच्यावर जेव्हा तुम्ही कॅपिटलाइज हे मेथड वापरणार तेव्हा याच्या आउटपुट मध्ये काय होणार, हा एम कॅपिटल होणार, बाकी ऍज इट इज माय नेम इज मनोज आणि त्याच्यानंतर फुल स्टॉप. आता इथे नवीन सेंटेन्स सुरू झालाय आफ्टर फुल स्टॉप, तर हा जो आय आहे हा सुद्धा कॅपिटल होणार, बाकी ऍज इट इज आय लव कोडिंग. सो दिस विल बी द आउटपुट, हे आउटपुट असणार, ठीक आहे. सो इथे बघा, हॅलो वर्ल्ड, इथे डब्ल्यू कॅपिटल होता पण तो डब्ल्यू स्मॉल झालाय कारण हे पूर्ण एक सेंटेन्स आहे, इट इज कन्सिडर ॲज वन सेंटेन्स, एक सेंटेन्स कन्सिडर केलाय, एकच सेंटेन्स आहे, त्याचा जो पहिला वर्ड आहे, त्याचा जो पहिला अल्फाबेट आहे, लेटर आहे, तो कॅपिटल होणार, बाकी सगळं स्मॉल होणार, त्यालाच म्हणतात कॅपिटल सेंटेन्स केस, राईट. इट इज कॉल्ड ॲज सेंटेन्स केस. सो हे जे फंक्शन्स आहेत हे कसले आहेत, केस स्वॅपिंगचे आहेत. अजून एक फंक्शन आहे स्वॅप केस नावाचं, येस इकडे बघा, स्वॅप केस नावाचं फंक्शन आहे, str डॉट स्वॅप केस. तर स्वॅप केस मध्ये नावातच आहे, ज्या काही केसेस आहेत त्या स्वॅप होणार, म्हणजे जिथे लोअर आहे तिथे अप्पर होणार आणि जिथे अप्पर आहे तिथे लोअर होणार. तर तुम्ही गेस करू शकता याचा आउटपुट कसं असणार आहे, एच जो आहे तो स्मॉल असणार आहे. इथे परत पेनवर जाण्यापेक्षा इथेच बघूया, एच स्मॉल, बाकी सगळे कॅपिटल, कारण एच कॅपिटल आहे त्याचं स्मॉल होणार, जे स्मॉल आहे त्याचं कॅपिटल होणार, डब्ल्यू कॅपिटल आहे तो स्मॉल मध्ये कन्वर्ट होणार लोअर केस मध्ये, आणि जे लोअर केस मध्ये ते अप्पर केस मध्ये, राईट. सो इथे तुम्ही बघू शकता, हा डब्ल्यू स्मॉल आहे, बाकी सगळं पुढचं जे ते कॅपिटल आहे, इथे एच स्मॉल आहे, बाकी सगळं पुढचं कॅपिटल आहे. स्वॅप झालेत केसेस, या स्वॅप झालेत, राईट. सो हे आहेत फंक्शन ज्याच्यामध्ये तुम्ही स्ट्रिंग या ऑब्जेक्टवर केस कन्व्हर्जनचे मेथड्स वापरू शकतात, राईट. सो कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत, इज अप्पर, इज लोअर, इज टायटल, इज सॉरी कॅपिटलाइज, सॉरी, ह्या पुढचे मेथड्स आहेत. तर कोणते कोणते मेथड्स बघितले आपण, str डॉट लोअर, लोअर केस मध्ये कन्वर्ट करणं, str डॉट अप्पर, अप्पर केस मध्ये कन्वर्ट करणं, str डॉट टायटल, टायटल केस मध्ये कन्वर्ट करणं, str डॉट कॅपिटलाइज, पहिला वर्डचा पहिला जो लेटर आहे तो कॅपिटल करणं, आणि स्वॅप केस, राईट. सो दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ. बाकीचे पुढची ग्रुप
ऑफ मेथड्स आहेत राईट, ते आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, कीप्स लर्निंग.